या ठिकाणी आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असाच मंडळाला सहकार्य लाभत राहावं ही मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। सन्माननीय पुतळाजी हे करत आहेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। यानंतर धन्यवाद ताई। यानंतर आजचे आपले जे उर्वरित महिला सहभागी झाल्या होत्या त्यांना पारितोषिक आपण देऊयात। पुढील महिला आहेत पौर्णिमा मोरे यांनी आज स्वीट्सचा स्टॉल लावला होता, तरी मी रचनाताईंना विनंती करतो की त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करावं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। यानंतर शीतल काकडे मम्मींना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे। मी रचनाताईंना विनंती करतो की त्यांनी शीतल काकडे ताईंना पारितोषिक द्यायचंय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्यानंतर आशा वाडेकर ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे। मी केंजळे ताईंना विनंती करतो की त्यांनी आशा वाडेकर ताईंना सन्मानित करायचंय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्यांनी पावभाजीचा स्टॉल लावला होता। त्यानंतर सुवर्ण थोरात ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं। मी केंजळे ताईंनाच विनंती करतो की त्यांना पारितोषिक द्यायचं। यानंतर प्रियंका गायकवाड मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय। मी अश्विनीताई सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचंय। प्रियंका गायकवाड त्यांनी चना चाट मसाला या पदार्थाचा स्टॉल लावला होता। त्यानंतर विजया हनुमे काकूंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय। मी अश्विनीताईंनाच विनंती करतो की त्यांना पारितोषिक द्यायचंय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्यानंतर वैष्णवी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचंय। निकिता शिंदे ताईंना विनंती करतो की त्यांनी वैष्णवीला पारितोषिक द्यायचंय। त्यानंतर प्रीती पवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय। मी निकिता ताईंनाच परत विनंती करतो की त्यांनी पुढील पारितोषिक द्यायचंय। यानंतर सुप्रिया पवार वहिनींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय। मी पुढे ताईंना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचंय। सुप्रिया पवार यानंतर सितारा कुरेशी या ताईंना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक स्वीकारायचंय। मी पुढे वहिनींनाच विनंती करतो की त्यांनी पुढील पारितोषिक द्यायचंय। यानंतर नैना मेमाने ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचंय। राजश्री भंडारे ताईंना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक स्वीकारायचंय द्यायचंय। पवार ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचंय। मी राजश्री ताईंनाच विनंती करतो की त्यांना पारितोषिक द्यायचंय। वनिता पवार यानंतर आज मंडळाच्याच काही कार्यकर्त्यांनी थोडस जास्त मेहनत न घेता आपलं रेडीमेड पदार्थ घेऊन आले, पण त्याला पण डोकं लावलं त्यांनी की 100 रुपयाची बॉटल आणली तर 200 रुपयाला विकली। तसं तिन्ही सदस्य शंतनू, मयुरेश, अथर्व, प्रतीक, रोहित यांना विनंती की आपण पारितोषिक स्वीकारायचंय। मी रचनाताईंना विनंती करतो की त्यांना पारितोषिक द्यायचंय। शंतनू, मयुरेश, अथर्व, प्रतीक आणि रोहित चला पटकन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। धन्यवाद।
यानंतर चैत्राली कांबळे ताईला विनंती करतो की तिने तिचं पारितोषिक स्वीकारायचंय. मी कड मॅडमला विनंती करतो की त्यांनी चैत्रालीला पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. त्यानंतर ताराबाई सावंत काकूंना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. मी कड मॅडमलाच विनंती करतो की त्यांनी त्यांना पारितोषिक द्यायचंय. यानंतर वैशाली भाऊसर ताईंना विनंती आहे की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचं. मी कुदळ्याजींना विनंती करतो की त्यांनी वैशाली भाऊसर ताईंना सन्मानित करायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर सुनीता कांबळे ताईंनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचं. मी कुदळ्याजींनाच विनंती करतो. सानिका कांबळे यांनी आज होली भेट ठेवली होती. यानंतर सुजाता सारंगर ताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. मी केंद्रे ताईंना विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचंय. आज त्यांनी आप्पे हा पदार्थ सर्वांना खाऊ घातला. धन्यवाद. यानंतर मी शेणकर ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारायचं. मी निकिता शिंदे मॅडमला विनंती करतो की त्यांना पारितोषिक द्यायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. सर्व महिला भगिनींना या ठिकाणी पारितोषिक देऊन झालेलं आहे. आज खरं तर आज जो मंडळाने हा कार्यक्रम घेतला होता त्याचं मूळ उद्दिष्ट हेच होतं की महिलांना कुठेतरी आपल्या पायावर सशक्त होण्यासाठी मंडळाचा हा प्रयत्न होता की तुम्हाला कुठेतरी आयडिया यावी ह्या माध्यमातून. म्हणून आजचा आम्ही कार्यक्रम घेतला. तुम्हाला नाही आली एखाद्या दुसऱ्या महिलेला गरज असेल, तिने हा आजचा कार्यक्रम बघितला, त्याच्यातून तिला कुठेतरी आयडिया येईल आणि तिने तो व्यवसाय चालू करावा, अशा दृष्टिकोनातून हा आजचा आपण प्रोग्राम घेतला होता. तरी मी साळुंके काकांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपण सहभागी पार्टिसिपेट म्हणून थोडंसं मनोगत व्यक्त करावं. साळुंके काकांना विनंती की आपण समोर येऊन एक 2च मिनिटं आम्हाला आमचं प्रोत्साहन वाढेल, आम्हाला अजून काहीतरी तुमच्यासाठी छान करता येईल. माई ऍडव्हर्टाईज करा. या, या, चला, बोलला तेच पटकन. बोला. आता आम्हाला ऐकू दे ना माईक मध्ये. बरोबर तिथंच दे, जागेवर नाही. दरवर्षी दत्त मित्र मंडळ वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि महिलांना पण यातून म्हणजे बरेच प्रोत्साहन मिळत असते. आणि आज मी बनवलेला पदार्थ पनीर पुलाव होता. धन्यवाद. अजून कोणी बोलू इच्छित का? शीतल मामी 2 शब्द. आम्ही दरवर्षी फूड फेस्टिवल ठेवतो आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान रिस्पॉन्स होता. म्हणजे आम्हाला समोर पाहायला पण वेळ नव्हता आणि याचं श्रेय आम्ही आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना देतो. ते खूप मनापासून काम करतात आणि घरचं मंडळ असल्यासारखं वाटतं. आणि आमच्या महिला पण खूप उत्साही आहेत. 10 दिवस घरातलं 7च्या आत करून बाहेर असतात 12 वाजेपर्यंत. त्यामुळं सगळे कार्यकर्ते विद्यानगरच्या महिला यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करते. थँक्यू. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांमुळे हा कार्यक्रम जास्त चांगला होतो. तुम्ही असाच सहभाग नोंदवा. आपण अजून चांगले कार्यक्रम घेत जाऊ. नमस्कार, मी सुप्रिया सूरज पवार आणि माझा आधी पोटोबा मग विठोबा हा स्टॉल लागला होता आणि मी मसाला दूध बनवलं होतं आणि खूप छान रिस्पॉन्स आला. मेन म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे का मंडळाचं खूप सहकार्य आहे. आता मी नवीनच आहे, म्हणजे मंडळामध्ये मी आज 2रं वर्ष आहे माझं, मी येते.
पण अजय भाऊ हे सगळ्यात जास्त त्रास मी त्यांनाच देते. सांगा ना काय आज काय प्रोग्राम आहे ना, आज माझं स्टॉल लागेल का आणि मला जागा भेटेल का. आले तशी मी तिकडे, मला नाही टेबल भेटला, मला नाही, पण मॅडम नाही मॅडम. म्हणजे एक असं लेडीजला जो सन्मान मिळायचा असतो ना, महत्वाची गोष्ट ही आहे. मी काय त्यांच्याशी भांडली तर ही गोष्ट वेगळी आहे, पण लेडीजला जो सन्मान द्यायचा आहे ते हे मंडळ देतं. आणि माझा मुलगा इथे डान्स पण करतो. आता त्यांनी खूप छान डान्स केला होता, दारुगड आई दारुगड. युट्यूबला मी टाकलेला आहे तो, आता तुम्ही बघू शकता. मी युट्यूबर पण आहे, सुप्रिया सूरज ब्लॉग माझं चॅनल आहे. आणि आपल्या सर्व मंडळाचे व्हिडिओ मी त्याच्यात ऍड केलेले आहेत. सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. म्हणजे मला इतकं सांगायला खूप काही आहे, पण मंडळ खूप सहकार्य आहे. धन्यवाद. त्यानंतर अजून कोणाची इच्छा असेल तर सारंग मी बोलू का? आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सगळे मंडळ सहकार्य अतिशय छान असं सहकार्य सगळेजण करतात. महिलांना खूप छान अशा स्पर्धा वगैरे असतात, त्यामुळे महिला त्याचा पुरेपूर आनंद घेतात. आणि आज तर त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे पदार्थ करून खायला घालणे, हे त्यांना खूप आवडतं. आणि ते सर्वच महिलांनी खूप छान असं बनवलं होतं. सगळ्यांच्या टेस्ट वगैरे पण छान होत्या आणि खूप छान प्रतिसाद सगळा दिला. आणि या मंडळात खूप छान सहकार्य सगळ्यांनी मिळून, आपले अजय भैया असतील, दुसरे अजय भैया असतील, सर्वांनी खूप छान नियोजन करतात. असंच चालू ठेवा मंडळ छान. ऍक्च्युली हा जो पूर्ण प्रोग्राम आजचा पण असेल किंवा आपल्या 9 दिवसांचा गणेशोत्सव असेल, आपल्या श्री दत्त मित्र मंडळाने जो सेलिब्रेट करतो आपण, तर त्याचे आधारस्तंभ म्हणजे आपले कार्यकर्ते आहेत. तर एकदा सर्वात जोरदार टाळ्या या सर्वांसाठी झाल्या पाहिजे. मग ते ॲडव्होकेट अजय देवकर असतील, अजय पठाण असेल, लिंगेश नारायण पुरकर असतील, तसेच अनेक छोटे छोटे कार्यकर्ते, शंतनू चव्हाण पण असेल आणि अनेक छोटे युवा कार्यकर्ते जे आता पुढे घडणार आहेत तिथून पुढे. म्हणजे आपण लेडीज नेहमी सर्व एन्जॉय करतच असतो ह्यांच्यामुळे, त्यामुळे तुम्ही पण तेवढा सहभाग जास्तीत जास्त दाखवा आणि खरोखरच जोरदार टाळ्या या कार्यकर्त्यांसाठी झाले पाहिजे. थँक्यू. मला ते बोलायचं होतं. थँक्यू मॅम. माझं नाव प्रियंका प्रमोद गायकवाड आहे आणि मी श्री दत्त मित्र मंडळासाठी एक म्हणजे रिक्वेस्ट करते आहे की ज्याप्रमाणे तुम्ही गणपतीचा उत्सव मनवत आहे, सगळ्यांसाठी जे कार्यक्रम ठेवत आहेत त्याच्यामुळे महिलांना खूप सारा सपोर्ट मिळतोय. मुलं पण खूप आवडीने डान्स करत आहे. पण माझा एक थोडीशी कंप्लेंट आहे की प्लीज कृपा करून तुम्ही नवरात्रीमध्ये सुद्धा उत्सव ठेवण्याची कोशिश करा, जेणेकरून आम्ही लोक जे 12ही महिने आम्ही काम करत असतो सतत, आम्हाला फक्त गणपतीमध्येच फक्त थोडासा हसायला खेळायला भेटतं. तर तुम्ही जर नवरात्रीमध्ये बी जर उत्सव ठेवले तर शायद आम्ही महिला अजून थोड्याशा आनंदी होऊ, थोडे खुश होऊ. 12 महिने काम करणाऱ्या महिलांसाठी थोडासा विचार करून आम्हाला ती सुविधा करायचं. आमच्या महिलांचा विचार करून, जसं गणपतीमध्ये तुम्ही मुलांचा विचार करता, ते डान्स करतात, महिलांसाठी तुम्ही फूड स्टॉल ठेवता, तसं ते म्हणजे एक स्त्रीच आहे, त्या स्त्री शक्तीचा मान ठेवून महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवावे आणि ते दत्त मित्र मंडळ नक्कीच करेल मी अपेक्षा करते. महिलांसाठी आम्ही गणपतीत करतोय. आता नवरात्र उत्सव महिलांनी हातात घ्यावा आणि महिलांनी हा कार्यक्रम करावा. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते सगळं आम्ही त्या ठिकाणी करू. पण आमची रिक्वेस्ट तुम्हाला राहील, प्रत्येक वेळेस आम्ही सगळं करण्यापेक्षा गणपतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत राहता, तसं नवरात्रीमध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू. जे काय मदत लागेल ती सगळी मदत करू. पण कार्यक्रम तुम्ही चालू करा. अजून कोण बोलणार आहात? करते तो बच्चे को पसंद करते हैं. अगर तुम कोई पराठे बना लो या फिर अप्पे वगैरह बना लो, कुछ भी, तो मतलब बच्चे बहुत पसंद से खाते. तो इसलिए करके मैंने मिक्स वेज अप्पे रखा और मैं सबका धन्यवाद करना चाहूँगी. आजच्या या कार्यक्रमाला जे वेळ काढून आज या ठिकाणी सर्वजण आलं, मी डॉक्टर रघुमिलन निगडे यांना विनंती करतो की आपण ज्या ज्या स्टॉलवर गेला आपण सर्व पदार्थ या ठिकाणी आस्वाद घेतला आणि तुम्ही 1-2 शब्द बोला असं मी विनंती करतो.
खरं तर मी इथेच राहते. मी तसंही या मंडळाची एक कार्यकर्तीच आहे, पण आता म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी इथे एक पाहुणी म्हणूनच येते, तुमच्या सगळ्यांच्यात वावरतीये. पहिल्या दिवसापासून मी बघते, मला सगळे कार्यक्रम खूप आवडतात आणि फक्त मीच नाही तर मी माझी 6 महिन्याची मुलगी आहे, ती पण सगळे एन्जॉय करते. तिच्यासाठी हे घरचंच मंडळ आहे, ती कधीही कुणाकडेही असते. सगळ्यात जास्त आवडीचा माझा कार्यक्रम आहे तो फूड फेस्टिवल असतो, कारण यात इतर कार्यक्रमांपेक्षा वेगळं काय असतं तर स्टेजवर सुद्धा सगळ्या महिलाच असतात आणि हे मला जास्त आवडतं बघायला सुद्धा. आणि याच महिला इतर महिलांना प्रोत्साहन देतात. म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं ना की मी पण असं काहीतरी करावं की इथं येऊन बसावं. मग हे प्रोत्साहन असतं, आपणच एकमेकांना पुढे नेलं पाहिजे. बायकांना या जे फूड फेस्टिवल आपलं होतं यातून प्रत्येक बाईक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला आपल्यातलं टॅलेंट समजतंय आणि पुढे जाऊन यालाच त्यांना कुठला बिझनेस करायचा असेल तर त्याची चांगल्या संधी निर्माण करते हे मंडळ. त्यांनी असाच कार्यक्रम प्रत्येक वेळी घेत राहावं यासाठी त्यांना सदिच्छा. आणि इथे जमलेल्या सगळ्यांना थँक्यू. तुम्ही खूप छान फूड दिलं आम्हाला. थँक्यू. धन्यवाद.